ब्रिगेडियर साहेब, सर्वप्रथम जनमत मंचमध्ये आपले स्वागत. स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी वैयक्तिकरित्या काय महत्त्व ठेवतो? स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक देशाला त्या महत्त्वाचाच असतो. नक्कीच. कारण त्याप्रमाणे स्वातंत्र्याचा आठवण होते आणि आपल्या राष्ट्राचा ताकदीचा शक्तीचा अनुभव होतो. त्यासाठी बरेच कार्यक्रमसुद्धा अनेक ठिकाणी घेण्यात येतात. बरोबर. आणि त्यामुळे ते वातावरण असं बनतं की राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय प्रेम ह्याला फार महत्त्व येतं. नक्कीच. आणि त्यामुळे जनमानसामध्ये आपल्या देशाप्रती एक भावना चांगली निर्माण होते. आणि त्यामुळे राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रीय दिन, स्वातंत्र्य दिन हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात साजरे केलेच पाहिजेत. म्हणजे त्या अनुषंगाने देशामध्ये राष्ट्रप्रेमाची एक भावना निर्माण होऊन सगळीकडे पसरेल. नक्कीच नक्कीच. 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य आणि आजचा भारत याकडे आपण कसे पाहता? 1947ला स्वातंत्र्य मिळाले, पण त्याच्या दृष्टिकोनातनं भारताला काय फायदा झाला, काय चांगलं झालं, काय वाईट झालं, या दृष्टिकोनातनं सर्व जनतेने अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि देशाचं काहीतरी उद्दिष्ट असतं. जसं आता आपण म्हणतो 47 साली भारत जगात एक बलवान देश होईल असं म्हटलं जातं. बरोबर आहे. हे उद्दिष्ट निर्माण होतं, लोकांसमोर येतं आणि आपल्या देशाला कुठे जायचं आहे याची एक जाणीव होते. आणि त्या दृष्टीने लोक काम करू शकतात, काम करायला लागू शकतात. बरोबर आहे. बरोबर. ते करतात की नाही मी सांगू शकत नाही. बरोबर. पण तसं वातावरण घडल्यामुळे सर्व जनता देशाच्या दृष्टीने काम करू शकते. नक्कीच नक्कीच.